तो रात्रीने 3 वाजता 3 वाजता मॅगी खाला कुठं महाराजाच्या आहे. बात तो सही है. इंग्लिश बिलकुल जमणार नाही. तुमचं मराठीमध्ये बोलवला. आम्ही याव मनसेवालो. अरे तू का बघत मी का बघता मी तिथे बोलले. अरे कहना क्या चाहते हो. अजून परंपरा माहित ना आपली रात्री स्वतःला पांडव समजतात. लाजला तो डायरेक्ट संपला, विषय संपला. आप कहाँ थे ज्ञानी बाबा. लोका गणपतींना केली परसा घेऊन जातात. मी मासे घेऊन आलो डायरेक्ट त्यान सोडाला. तर नमस्कार मित्र, मी पार्थवले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र आज बारीवाला दिवस, कारण आज आल्यानं घरोघरी बाप्पा. तर तुम्हाला माहित आहे भाई आपली ब्लॉगची जास्ती करून सुरुवात होते जय जरा त्यांच्या घरापासून. तर चला जय जरा त्यांच्याला दाखवू कर बरं आणि झाली का नाही तयारी. तर लेट झाल्यावर लवकर यायला समजत. चला डायरेक्ट आतमध्ये. या साईडला फुल माहोल पण अजून काही केलं नाही. मॅनेजमेंट चाललं यांचा. आला पोऱ्याला कटलं बापासनी ना पोऱ्याने फुल कुर्ता बिर्ता घातल्या. हे इकडे बघ. आता मला घाबरे नाही तो जरा दोस्ती गेल्या आमची थोडी झाले ना ना का कधी वाचा यांचा 3 दिवस बोलते घरीच होतं बोलतो. परंपरा माहित ना आपली काय अजून परंपरा माहित ना आपली. अरे नाना रातच्या रात्री देऊळ बांधायची परंपरा आहे त्यांची. पुढचा डायलॉग नको मारू, तो जरा भयानक वाटतो. पांडव समजतात ना, स्वतःला पांडव समजतात. जाया डेंजरवरी लेट पडलेली आहे ठीक आहे. आणि या साईडला आमचा इंग्लिश माणूस पण आले. हे दक्ष हाऊ आर यू. ना 12 वाजले. याही अजून गणपती म्हणजे अजून स्थापना नाही केली. कसा काय रात्रीचे 12 वाजता बसवत असं. जय बात खरी ग नाना. तू तो जया बोलतो नाना खाली उभा मदत बिदत काही करी नाही खाली भाषण देत. तू तिकडे काय वाकरता, आपल्याला काय कामच दिसत नाही. जय काय या झाले आता ओके आपला काम. थोडा सर आले. मोरया मोरया जया. अशा डझन पे शिवा ऐकल्याच्या नंतर फायनली काम झाला. मनापासून बरं वाटतं ना. थोडं मागव तू लोकांना काहीतरी दाखवा जा. पोऱ्यानी कपडे असे घेतले आणि त्याचे 2 कारण शिवा ऐकले कुठलाच कार्य पूर्ण होणार. बात तो सही है. बात तर खरी आहे. ते पण हे ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसिंग केले शेटनी कायसाठी माहिती आहे फॉर्मल. आता इकडे नाही नाही जिकडे जाईल तिकडे बोलतील अरे पोऱ्याचं लगीन करायचं का. पांढरा रंग हा चांगला असतो. चल कोटा बोलत. अरे पोऱ्याचा या वर्षी नाही पुढच्या वर्षी लगीन करायचा. तुझ्या भटजीनी पण सफेद कपडे का घेतले. तू काही उल्लू नको म्हणू लोकांना. या वर्षी नाव विराजा जायचा म्हणून कुठे पाय बिया भरायला लागे बोलतील ना. पोऱ्याचं लगीन करायचं ग त्यासाठी. लॉजिक मोठा लावली शेटणी आमच्या. तर मित्र अशा प्रकारे जयावर रेट पडलेली आहे ना. रेट कशाबद्दल पडले जया का कमी पडले. याला रेट बोलतात. हे आपला नॉर्मल आहे. हे नाही रे का तर मजा नाहीये. बेलाची पानं नाही आणली जायानी. नाना बोलतो आत्ताच्या आत्ता बोलतो जेवू नाही बोलतो. कुठं आमच्या दाराशी कुठं आता मग काय. आता नवीन कपडे घातलेली मागलेली गाडी बसायला लागेल ना. आता जिथं कळ तर रे बेलाची पाला भेटतील तिथे. डिमांड मधले 30 रुपयाचा शर्ट आणले त्या दिवशी. खोटा बोलतो. डिमांड मध्ये 30 रुपयाचा शर्ट भेटतो. जाम ठिकाणी जायचं आपल्याला. नवीन कपडे घालून फुल फॉर्मल ड्रेसिंग मारून शेट डायरेक्ट आमच्या जंगलान भाई बेलाची पानं आणायला. आई नाना बोला तो भगवान बोला भाई. कपडे नवीन जाऊ पण नाना बोला तो भगवान बोला. नाही तर नाना गडबड करीन डायरेक्ट. जया आता कोण सांगाल आता काय झाले. आता मनाची व्यथा तो मांडू शकत नाहीये सध्या. मनाची व्यथा आपण निर्लज्ज सदासुदी. ही बात पण खरी आहे. तर चला मित्र अशा प्रकारे जाऊ डायरेक्ट घरा. आणि जया संच्या म्हणजे जया संच्या घरा जाऊ मस्त. आता बाप्पाची आरती बिरती होल पद्धतशीर. त्याच्यानंतर आपल्या कुटुंबान भाई सगळ्या आपल्या ग्रुपवर सगळ्या पोरांच्या इकडे फिरू. सगळ्या एककडे डेकोरेशन केलं भाई. तुम्हाला दाखवा बोलतो घरी गोष्ट का सँडीच्या दाराचा सँडी भाईच्या दाराच्या दुर्वा असं ऐकले. आता चला सँडीच्या इथं दुर्वा झाला डायरेक्ट. ही गाडी टाकली सँडीचा घर. सँडी असेल का सँडी आहे ठीक आहे मित्र. चला डायरेक्ट आता तिकडे बघू. इथं दुर्वा विरुवा जाऊ ना. प्रत्येकांच्या घरा पाय पाय पडायचा विषय खोल करू. अजून आपल्याला मनीष दारा त्यांच्या घरी जायचा.
कुत्र्या त्याचं काम आहे भुकणा भाई. ठीक आहे चला या सँडीसनची हवेली. नाही तो दुर्वा नाही दुर्वा कॅन्सल. गणपती बाप्पा खुश होईल का माहित नाही पण तुला खुश करायसाठी आम्ही दुर्वा आणले डायरेक्ट. दुर्वाशिवाय कसं जाणार. गणपतीला दुर्वा चालतो. यो भाई फुल जंगलात घुसलेला डायरेक्ट. जंगलात नाही तर बोलतो गणपती नंतर खुश होईल. पहिले मोठ्या बाप्पाला बोलतो खुश करू आपण. बोलतो बघला कवरा जीव तुझ्यावर. दुर्वा आणि फुला बेल महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके इकडे खूप सुंदर असं असतं आमचा सँडी दादा. सँडी दादा होता कुठे तुमच्या हवेलीवरून आलो. अरे बाबा जाम दिवसानंतर दिसलेला माणूस लवकर असं म्हणजे बघायला भेटेना. दादा होता कुठे तू. अरे भाई बस बस तीन वाजता 3 वाजता मॅगी खाला कुठं. महाराजाच्या खरा करा नको बोलू सगळा कारभार बोल. महाराज चाय पितात ते कंचीच्या महाराजाच्या म्हणाले काय 5 रुपयावाली ती मॅगी हा ती ज्यान बनवून दिली उखरून दिली नुसती. हा तिचं 50 ते 60 रुपये घेतलं. आवर मग रच्चे ना भाई रच्चे भाई जरा पैसा पावसाच्या वाढतो. कितीला 20 रुपये का 30 रुपये घेतलं. कुठे जेलते कुठे तुम्ही. महाराजाच्या आवरेल आम जेलते चाप्याला. मग ठीक आहे या बाबा सुंदर बॉय पिट्टा बाय आधीचा मुहूर्त 12:15. हा म्हणजे लेट झाला की 12:15. अजून लेट झाला की 1चा सगळा उरकल्याच्या नंतर हे केले शरम नाही. तुमचा बापूस बोलतो उठून आले तुला. लय तारीफ करीत होता बापूस तुझा. अरे कुठल्या गावात हा दुसरीकडे येतो बाळा. मग तिकडे कुठं बघते. सांग नाही ना काहीतरी जोड्यान काहीतरी मागायला. ती बा वहिनी पालाली बघ. तू तरी माग रे काहीतरी. काम विचार करता का आता घरी. ए दक्ष इकडे फॉरेनच्या माणूस इम्पोर्ट केल्या का आम्ही. दक्ष अभी कहाँ पे पढ़ते हो आप. हाँ हाँ अभी गए थे क्या. अभी नहीं. तो अभी छुट्टी है. अभी छुट्टी है. कितने दिन. थर्सडे तक. अभी आपको मराठी आती है क्या. ज्यादा नहीं. पावशेर 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 येते का. हिंदी पूरा आता है ना अभी. क्लियर क्लियर पक्का. पक्का. मराठी भाई थोड़ा बिलकुल नाही मराठी. थोड़ा थोड़ा समजतं म्हणजे त्याला. समझ में आता है ना आपको मराठी. हाँ बस यो कोणी माहिती आहे का. हा नहीं. दिस इज सँडी. वसरगावचा राहुल पाटील आहे तो. कोण आहे यो. वसरगावचा राहुल पाटील कोण. दादा आहे दादा आहे. आमच्या पोऱ्याला दुसऱ्या काहीशी देणं घेणं नाही पण भाई चेस्ट पहिले लागतं. डायरेक्ट पेटरच घेऊन येतं भाई. चेस्ट मास्टर आहे तो. या कडक कडक भाई. हा डॅडला पण नाही. डैड बीट भिका तेरे सामने. दक्ष इसको दिखा जरा खेल के दिखा इसको. 20च्या रेंज मध्ये तो. हा का 20 वर्षाच्या कोणत्या समोर खेळू शकतो. सँडी बाग तुला गोरं कसं लावतं नाती कसं लावतं माहित नाही. 20 इकडे 30 झाला. आता माझे का नको कॅमेरा. स्कोर बोर्ड ज्यादा हो गया. दक्ष इसको खेलना नहीं आता है. ये अंकल को खेलना नहीं आता है. सिखा उनको. इंग्लिश बिलकुल जमणार नाही. तुमचं मराठीमध्ये बोला. आम्ही या मनसेवालो. नाना ने पक्ष बदलला. दक्ष समझे आप क्या. कर ले. मित्र अशा प्रकारे जेवायचा प्लॅन होता पण आमचा सँडी दादा बोलतो की नाही. बोलतं डायरेक्ट बोलतं 1.5 दिवसावाल्यांना मान द्यायचा. बोलतं 1.5 दिवसावाल्यांच्या इथे जेवण आहे बोलतं. बस संपला विषय. हा रच्चे मॅगी घाला त्याचा 50 वाली आऊशी. रे तू का बघतं. मी का बघता मी तिथं बोलले. अरे कहना क्या चाहते हो. सॉरी चल. पांड्या नाण्याची इच्छा. नाना बोलतो आपला भोजन दाखव. बोलतो महाप्रसाद दाखव. नाना पत्रावले गावात नाही आणीस ना तू. केळीचं पाला महत्व आहे ना. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ना. हा एकदम भारी. आणि मी काय बोलतो बोल. सगळी जण बसायचे वाला. नाही नाना 1.5 दिवसावाल्यांच्या घरात असा पहिले आम्हाला. हो नंतर जा ना. आज संध्याकाळी तुमच्यात बसतील. आज डेरा तुमच्यात. तर मित्र अशा प्रकारे आता जाऊ आपण डायरेक्ट बाहेर. आता इथं सगळी बाई जी पाया पडले ते फोटो करतील. हा आज अनिकेत भाऊ कुठे आहे. अनिकेत भाऊ अजून कुठला नसेल आपला. जरा लेट झाला त्याला काल रात्री. असं का. तुमच्या इथेच होता ना बोलतं. हो ये लवकर ये बरं. नाही येणार लवकर. लवकर या. ठीक आहे मित्र चला आता जाऊ पद्धतशीर.
ही नानी बोलतं जेवताना व्हिडिओ नसतं करायची बोलतं. ह्यो गुड्डे असल्या बोलतं भीती वाटतं बोलतं कवा पण व्हिडिओ करतं बोलतं. नानी बात खरी आहे का बोलतो म्हणून मी बोलतो गुड्डे असल्या जेवत नाही कुठं बोलतो. आता 2 वेळा तर भात घेतला निघून बोलतं जेवत नाही बोलतं. जाया आता 2 शिवा वगैरे पहिले आपण चल दुसरीकडे जाऊन पाया भरून येऊ. तो कुठं राहुल पाटील चल पाया भरायला सगळी गे जाऊ आता चला. तर अशा प्रकारे विनय त्यांच्या इकडे आलो आम्ही. पहिला दुसरं स्थान आणि या साईडला खुद्द रुद्र दादा जेवायला बसले हा ना. आवर येऊ गरम होतं का विनय कुठं विनय तर नानाने याचा सुंदर असा देखावा केलेला आहे. नाईस डेकोरेशन हा थांब दे लांबशा दाखवून दे रे. हे जयात दिसतं त्यान कडकवाला गेले नाना घरच्या घरा का फुल ना. ठीक आहे मित्र मस्त पाया भरून घ्या. मध्ये पहिले पाया भर नंतर ब्लॉक काढ. ठीक आहे समजू शकतो मी. हा गणपती दाखवला बाई कडक हा कडक थांब रे. आता पाया पडता आमचा काहीतरी चांगला बुद्धी दे धंदा चालू लवकर चॅनलला मॉनिटायझेशन होऊन दे भाई. दुकान चांगला चालून दे धंदा चालून दे कडक मध्ये. आणि विवेकचा काही फालतू धंदे ते लवकर सुधरू दे आमचा पोऱ्या. आणि आमच्या जयाचा लवकर जमून दे. जयाचा लवकर जमून दे. हो बाग पोरांचा जुगार चालू झाला आणि खुद्द कंपनी नसल्या असतं खुद्द दोघं भाऊच खेळायला बी लागल्या. दोनों भाई मिलके मचाएंगे तबाही. एकचा डेबल गायब बोर्या बाहेर होतो ना हा आटा ना पर्सल नाही सँडीला कडक असा डेकोरेशन केलेला भाई. आमच्या इकडे भाई डेकोरेशन भाई विषयच नसतं एकदम हार्ड स्वतःच देत. आणि काय परसात त्याला माणसं नाही ठेवले तुम्ही नाही नाही तुमचा किती दिवस आहे हा मग बस आरामशीर येईल. आता आज आम्हाला लय सुपारी आहेत 1.5 दिवसावाल्यांची लय सुपारी आहेत आम्हाला. ते क्लिअर करायला लागतील आम्हाला पहिले. ते दोघं भाऊस मिलकून डायरेक्ट सुरुवात. आणि कृष्ण नाना संचात भाई आरती चालू हो ना अख्खा स्क्वॉड आमचा उभा इथं तेव्हा कसं कोंड्या बेशर्म माणूस चप्पल नाही गाडी हो देव. तर अशा प्रकारे उबलते हुए युट्यूबर बारक्या दादा ढाकांच्या लागेल लगेच युट्यूबर बोलत केसा विसा वरती करायला लागला हा चाबास सुंदर असा देखावा गेलेला भाई. लाजला तो संपला डायरेक्ट लाजला तो डायरेक्ट संपला विषय संपला. आप कहाँ थे ज्ञानी बाबा. यो विवेक साठवले बारीक बारीक पोरांना काही पण करायला सांगते. टंगे करून दाखव ना वन्स मोर एकदा चांगला भारीवाला कर भारीवाला लास्ट एकदा. आमचा विवेक कसा कलाकार आहे. एक चप्पल वेगली भाई. ही फॅशन विशन नाही ना काही त्यांनी स्वतःहून केली स्वतःहून फालतूगिरी केली का तू करा नको बोलू जा त्या बाईला काय सांगतो तू. तुषार दादा दादानी जिम सोडली रे तर दादाची छाती खूप वरती होती लवकरच ना यार. यो किती ठिकाणी जावं जाते. तर मित्र अशा प्रकारे मस्तपैकी सगळ्यांकडून दर्शन घेऊन आले सगळे म्हणजे अजून बरेचसे बाकी आहेत आपलं. तर ते 1.5 दिवसाचं पहिले आज कव्हर केलं ना. आता मोठा अर्जंट काम आपल्याला मनीष जरंग होता. मनीष दादाला मासं द्यायचं जरा टाकीन सोडायचंच जरा. तर मासं बिसं सोडू जरा डेकोरेशन केले बाई. माशांना माझ्या मुलं जरा गणित कुठे जरी पिचाकले तर सांगल तुम्हाला कळ द्या. मग आपल्याबरोबर घेतला विशालला ना भाई. चला आता डायरेक्ट जाता मनीष जराच्या इकडे. पहिले दुकानावर भाई दुकानाला मासं घेऊन मनीष जराच्या इथं तिथल्या लगे अजून कुत्र्या आणायला जाता. तो दाखवतो तुम्हाला ब्लॉग लास्ट परत बघा भाई विषय खोल. तर मित्र अशा प्रकारे मनीष जरा सांगतो आले आणि सुंदर असं भाई आणि झाल्याने खर्चा घ्या बोल भाई. खर्चा करा एकदम टाक्या बिक्या बनवल्या. लोक गणपतींना केली परसात घेऊन जातात. मी मासं घेऊन आलो डायरेक्ट त्यान सोडायला. मग ठीक आहे चला पद्धतशीर सोडू. याची स्टोरी सांगेल तुम्हाला जाम मोठी आहे भाई. एकदा लीक झाली टाकी. चला न टाइमपास करता पटकन मासं सोडून देतो. त्यांना कसं दिसतं कमेंट करून नक्की सांगा. तर मित्र फायनल टच आलेला होता तरी लिक्विड टाकायला विसरलो आम्ही. आणि मासे आपल्या आता सध्या सेट होतात तर फुल एकदम मासे फिरताना आली. आता सेट होला तो टाईम झाला आणि मनीष दादाने फुल मेहनत घेतले. ठीक आहे निवांत तुम्हाला एकदा वापस दाखवेल. जर लायटिंग बिटिंग चेंज केला दाखवेल थोडा लुक वेगळंच येतं. ठीक आहे चला जाऊ डायरेक्ट आता. मित्र अशा प्रकारे सगळी आपली कामं उरकलेली आहेत ना. खुद्द भाई वेदांत शेटात आले डालपर आहे ना. नवीन गाडी खरेदी केली पिंट्या दादानी
सो 2 बोटा दाखव 2 बोटा. हा नवीन खरेदी केली भाई ॲक्सेस डायरेक्ट. हे ओला झाला सांगत होतं. जर ओला बोलतो लय प्रॉब्लेम असतात. जर ओला आणलीस ती तर लय गडबड झालीस ती. तर ठीक आहे मित्र अशा प्रकारे विशाल जरा वैतागले. त्याला जायचा जुगार शालाला. जुगार बिगार नाही जुगार शालाला जायचा त्याला लय फिरवला दुकानात बिकाना इकडे तिकडे. ठीक आहे चला मित्र आजचा ब्लॉग आपण इथे थांबू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण पुढचे जे व्हिडिओ येणार सगळे गणपतीचे असतील भाई विषय कोला असेल जागरण वगैरे आता त्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला डायरेक्ट आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.